नमस्कार फ्रेंड्स, मी मराठी सिरियल ॲक्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इकडे सौंदर्य ही दीपाजवळ आलेली असते आणि दीपाला विचारत असते, तुला बरं तर वाटतंय ना? त्यावर दीपा बोलते, हो आई मी ठीक आहे, पण आपल्याबरोबर ही फसवणूक कोणी केली असेल? तेवढ्यातच तिथे आयशा येते आणि आयशा बोलते, मी केलंय हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी, मीच तुम्हाला इथे बोलवलं आहे। त्यानंतर दीपा आणि सौंदर्या ह्या दोघी आयशाकडे पाहतच राहतात। इकडे डॉक्टर कुणालला कार्तिकने बोलावून घेतलेलं असतं आणि कार्तिक त्यावर बोलतो, मगाशी मी तुला टेस्टची तयारी करायला सांगितली आहे, पण आता टेस्टची तयारी करायची नाहीये। त्यावर डॉक्टर कुणाल बोलतो, असं का? त्यावर कार्तिक बोलतो, मला जे वाटेल ते मी करणार, त्यामुळे आत्ताच्या आत्ता टेस्ट हे सर्व कॅन्सल करायचं। यानंतर इकडे आयशा ही दीपाच्या समोर उभी असते आणि ती दीपाला बोलत असते, खरं तर दीपा मला तुला गुड न्यूज द्यायची होती, त्यामुळेच मला तुम्हाला दोघींना भेटावंसं वाटलं। काय आहे ना, कार्तिकचं बाळ माझ्या पोटात वाढते आणि मी प्रेग्नेंट आहे, हे सर्व सत्य आयशा ही दीपाला सांगत असते। पण दीपाला हे सत्य आधीच माहीत असतं, त्यामुळे दीपा रिॲक्ट करत नाही आणि आयशाकडे रागाने पाहत असते। तर दीपा त्यावर आयशाला बोलते, पण तू हे मला का सांगतेस? आणि आता इकडे डॉक्टर कुणाल श्वेताला कॉल करतो आणि श्वेताला बोलतो, मॅडम तुम्ही काय जादू केली आहे की कार्तिक याने टेक्स्ट करायला नकार दिला आहे? हे सर्व डॉक्टर कुणाल श्वेताला सांगतात। त्यावेळेला श्वेताला खूपच आनंद होतो आणि श्वेता त्याला बोलते, खरंच का? खूपच आनंदाची बातमी दिलीस आणि या पुढच्या बातम्या सुद्धा देत राहा, लक्ष ठेव त्यांच्यावर आणि मला असेच अपडेट देत राहा। त्यावर डॉक्टर कुणाल बोलतात, काहीच काळजी करू नका, माझं त्यांच्यावर लक्ष आहे, असं बोलून तो फोन ठेवून देतात। आता इथे श्वेताला खूप आनंद होतो आणि श्वेता मनातली मनात बोलते, खरंच आदित्यनं तर खूप कमालच केली आहे। आणि इकडे आयशा दीपाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की कार्तिकचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढतंय आणि मी प्रेग्नेंट आहे। त्यावर दीपा बोलते, पण तू हे मला का सांगतेस? त्यावर आयशा बोलते, तू सारखी कार्तिकच्या मागे मागे फिरतेस ना म्हणून। त्यावर दीपा बोलते, मागे फिरण्यासाठी आहे तरी काय? त्यावर आता सौंदर्या आयशाला सुनवते आणि बोलते, हे काय तू हे सर्व करून बाहेर पडलीस? एकतर तू काय केलं आहेस आणि काय नाही हे चांगलंच आम्हाला माहीत आहे, पोलिसांना उल्लू बनवून तू घराच्या बाहेर पडली आहेस, असं सौंदर्या आयशाला बोलते। त्यावर आयशा बोलते, खरं तर मला दीपाला ही आनंदाची बातमी द्यायची होती, म्हणून तर मी घराबाहेर पडले, बाकी तर काही सुद्धा नाही। त्यावर दीपा आयशाला बोलते, कार्तिकचा आणि माझा काही सुद्धा संबंध नाही। त्यावर आयशा बोलते, हे तू कित्येक वर्ष झालं बोलत आहेस, तरी सुद्धा तू त्या दोन मुलींना घेऊन कार्तिकच्या घरी आली आहेस, काय तर त्या दोन मुलींचा बाप कार्तिक आहे असं म्हणायला। त्यावर दीपा बोलते, काय चुकीचं आहे? त्या दोन मुलींचा बाप कार्तिकच आहे म्हणल्यावर मी कार्तिकचंच नाव घेणार ना? हो तसं असू शकतंय ना, पण माझ्या मुलाचा बाप सुद्धा कार्तिकच आहे, मग काय करायचं? त्यावर दीपा मात्र आता बोलते, तुझी जी प्रेग्नेन्सी आहे ना ती खोटी आहे, कारण आता कार्तिक टेस्ट करणारच आहे, त्याची एकदा फर्टिलिटी टेस्ट झाली की सगळं सत्य समोर येईल। हे सर्व दीपा ही आयशाला सांगत असते। त्यावर आयशा बोलते, ही आनंदाचीच बातमी आहे की कार्तिक हा फर्टिलिटी टेस्ट करतोय, त्यामध्ये सिद्ध होऊ शकतं ना की कार्तिक हा तुझ्या मुलींचा सुद्धा बाप आहे आणि त्यामध्ये सिद्ध होऊ शकतं की कार्तिक हा माझ्या सुद्धा बाळाचा बाप आहे, कारण तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर आपल्याला काही ते सत्य समजणारच आहे, मग माझ्या बाळाचा बाप सुद्धा कार्तिकच आहे, तू माझं काम अजूनच सोपं करते, असं आयशा दीपाला सांगत असते। त्यावर दीपा ही आयशाकडे रागाने पाहत असते। त्यावर आयशा बोलते, समजा ती टेस्ट निगेटिव्ह आली तर तू त्या दोन्ही मुली कोणाच्या आहेत असं सांगणार आहेस? कारण आधी शोधून ठेव आणि मग बघ काय करायचं आहे ते, असं आयशा दीपाला सुनवू लागते। त्यावर दीपा बोलते, लाज नाही का तुला वाटतं? तू माझा खून केला आहेस आणि एक नंबरची खोटारडी बाई आहेस, तरी पण तू मलाच सांगतेस आणि अजून तू खोटंच बोलते की कार्तिकचं बाळ तुझ्या पोटामध्ये वाढतंय। आम्हाला माहितीये असं काही सुद्धा नाही, हे तुझी चाललेली सगळी नाटकं आहेत, मग त्यात काय एवढं? मी तुला मारायचा प्रयत्न केला तरी पण मला काय त्यामध्ये एवढं काही वाटत नाही, कारण मी कार्तिकसाठी 7 वर्ष थांबलेली आहे। खरं तर कार्तिकवर तुझा विश्वास नाही आणि मेन गोष्ट राहिली तर तू तुझा इगो घेऊन बसलेली आहेस,
म्हणून तर इतकी वर्ष तू कार्तिक पासून लांब राहतेस. याच संधीचा फायदा आता मी घेतलेला आहे आणि गेले 7 वर्ष कार्तिक आणि मी एकत्र आहोत. या सर्व गोष्टी आयशा ही दीपाला सुनवत असते आणि दीपा ही शांतपणे हे सर्व ऐकून घेत असते आणि खूप बडबड करू लागते. त्यावर दीपा म्हणते, आयशा हे तर तुझं खरं आहे की तो तुझ्या बरोबर 7 वर्ष आहे, पण अजून तुम्ही एकत्र कुठे आहेत? कार्तिक आणि तुझं लग्न कुठे झालंय? त्यावर आयशा खूप चिडते आणि बोलते, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. आम्ही एंगेजमेंट करणार होतो आणि तू तिथे आलीस आणि तुझ्यामुळे आमची एंगेजमेंट मोडली. आणि एंगेजमेंट करून आम्ही लग्न करणार होतो आणि अमेरिकेला जाणार होतो, तरी सुद्धा तू आम्हाला जाऊन दिलं नाहीस. दरवेळेला आमच्या मध्ये मध्ये येत असतेस. त्यावर दीपा आयशाला बोलते, तुझं आयुष्य हे सुखमय नाहीये, त्यामुळेच तू कार्तिकला मिळवण्यासाठी खूप खालच्या थराला जाते हे आम्हाला स्पष्टपणे दिसतंय. आता इथे दीपा ही आयशाला सुनवते. दीपा आता आयशाला एक सुद्धा संधी बोलायची सोडत नसते आणि ती आता आयशाला बोलते, तू 1 नंबरची खोटारडी आहेस. तुझ्या पोटामध्ये बाळ वाढतंय की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. ते बाळ कार्तिकचं नसेलच यावर सुद्धा आमची पूर्णपणे खात्री आहे. त्यावर आयशा बोलते, हा असं आहे का? आधी तू स्वतःच बघ. जर कार्तिकने त्या 2 मुलींना त्याचा बाप म्हणून स्वीकारलं नाही तर तू कोणाकडे भीक मागायला जाणार आहेस हे तू आधी ठरव. आणि हे सर्व ऐकून सौंदर्याला त्रास होतो आणि सौंदर्य ही आयशावर चिडू लागते आणि आयशाला बोलते, आयशा देशमुख तुझं खूप झालेलं आहे. तुझ्या आता पापांचा घडा भरलेला आहे, त्यामुळे मी तुला आता वेळीच अद्दल घडवेल. त्यावर आयशा बोलते, मी ज्या कामासाठी आले होते ते तर काम माझं आता झालेलं आहे. मला तुला तीच गुड न्यूज द्यायची होती की मी प्रेग्नेंट आहे आणि ते सुद्धा कार्तिककडून. आता कार्तिकचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढते आणि ते सुद्धा जगामध्ये येईल आणि कार्तिकला बाबा म्हणून हाक मारेल. असं बोलून ती हसू लागते आणि आता ओढणी आपल्या डोक्यावर घेते आणि ती तिथून निघून जाते. आता यानंतर आयशाने जे दीपाला सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर दीपाला हा जबरदस्त धक्का बसतो. ती तिथेच खाली बसते आणि सौंदर्या तिला बोलते की दीपा हे काय करतेस तू? आयशा जे बोलून गेली ते सुद्धा खरंच होतं. आपण त्या अर्थाने कुठे विचार केलाय? जर टेस्ट निगेटिव्ह आली तर आपण काय करायचं? टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ठीक आहे, पण निगेटिव्ह आली तर मी कार्तिकला कसं पटवून देऊ की त्या दोन्ही मुली त्याच्याच आहेत? आणि ती खूप रडत असते. सौंदर्या मात्र तिला सावरत असते. आणि आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, कार्तिक आता घरी येतो आणि आपला जो निकाल असतो तो सौंदर्याला सांगत असतो की मी आता टेस्ट करणार नाहीये. हे सर्व आता बोलल्यावर सौंदर्यालाही खूप टेन्शन येतं आणि सौंदर्या ही दीपाला फोन करते आणि ती दीपाला फोन करून सांगते की कार्तिकने फर्टिलिटी टेस्ट करायला नकार दिलेला असतो. हे सर्व दीपाला समजल्यावर दीपाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आणि आता सौंदर्या दीपाला बोलते, तुझ्याच हातामध्ये आहे की आता कार्तिकला समजून घेणं. आता हे सर्व समजल्यावर दीपाच्या पुढे खूप मोठं चॅलेंज उभा राहिलेलं असतं. तरी सुद्धा दीपा ही हार मानत नाही आणि दुसऱ्या दिवशी कार्तिकच्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि दीपा कार्तिकला सांगत असते, माझ्यासाठी फक्त एकदा फर्टिलिटी टेस्ट कर, त्यामध्ये आपल्याला सगळं सत्य समजेल. त्यावर कार्तिक बोलतो, मी एकदाच बोललोय ना मी नाही करणार टेस्ट. त्यावर दीपा बोलते, माझ्यासाठी नाही पण त्या 2 मुलींना तरी संधी दे, त्यांच्या भविष्याचा विचार कर. आणि त्याचबरोबर कार्तिक खाली बसतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो लगेच डॉक्टर कुणालला कॉल करतो आणि म्हणतो, सगळी टेस्टची तयारी करा, मी टेस्ट द्यायला तयार आहे. कार्तिकने डॉक्टर कुणालला कॉल केल्यावर दीपा ही खूप खुश होते, पण तिकडे डॉक्टर कुणालला हे थोडं टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.